सोड, तुला ना कळणार पण नाही. मला जेव्हा कळेल तेव्हा मी तुला सांगेन, ठीक आहे? असं काय खोळ्यागत करायले? आधी कडू होतं, आता येडबी झाले. वाचव रे देवा. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. पेशंट स्टेबल आहे. किती केलं इंद्रजित सरांनी. जर तुम्ही नसतात तर मी कसं निभावलं असतं सगळं. का हसतेस? नाही ते मी जिंकलीस असं वाटतंय तुला म्हणून हसतेस ना? माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकाची ही अवस्था केलीस. मॅडम हे बघा असं नाही. इंदिरा, तू म्हणशील ते करतोय याचा अर्थ तू जिंकलीस असं होत नाही. मी तुला जिंकूच देणार नाही. इंदिरा जे काही करतोय ना हा त्याचा चांगुलपणा झाला. त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. अर्थात तुमच्यासारख्याला सांगून तरी काय उपयोग आहे ग? तुम्हाला दुसरं येतं तरी काय? आजवर आबांनी तुझ्या बापावर तुझ्यावर इतके उपकार केले आणि तुम्ही काय केलं? रोचटासारखं सगळं काही लुबाडत राहिलात. आत्ताही माझ्या इंद्रांनी तुझ्या आईच्या हॉस्पिटलचा खर्च करावा म्हणून किती नाटकं करताय तुम्ही बापलेक. पुरता गुंडाळलाय माझ्या लेकाला. मॅडम तू बस. इतके उपकार केलेत तुमच्यावर याची परतफेड करायची लायकी तरी आहे का तुम्हा लोकांची? आत्ताही माझ्या लेकानी तुझ्या आईचा जीव वाचवलाय. कसे फेडणार आहेस त्याचे उपकार? तुम्ही बरोबर बोलताय. हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. आणि इंद्रजित सरांनी जे माझ्यासाठी केले ना मॅडम मी कधीच विसरणार नाही ते. नाही, त्याचे उपकार तू फेडू शकली नाहीस ना तरी एक गोष्ट तुझ्या हातात आहे जी तू करूच शकतेस. त्याच्या उपकारांची परतफेड म्हणून त्याच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. सोड माझ्या इंद्राला कायमचं. त्याच्या समोर आहे जाणार. काय म्हणालीस तू? माझ्या इंद्राच्या आयुष्यातून नाही जाणार. मालती मॅडम माझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र दिसतंय ना ते उगाच नाही घातलेलं. इंद्रजित सरांची बायको आहे मी. आणि तुम्ही म्हणता तशी नसेल माझी लायकी पण तरी सुद्धा त्यांच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आणि त्याची किंमत खूप मोठी. हे फक्त मणी नाही आहेत तर विश्वास आहे. सोबतीचं दिलेलं वचन आहे आणि ते मोडून मी कुठंही जाणार नाही. जेव्हा हे मंगळसूत्र घातलं ना मी माझ्या गळ्यात तेव्हाच माझं नशीब इंद्रजित सरांशी जोडलं गेलं होतं. आणि राहिला प्रश्न इथून जाण्याचा तर जोपर्यंत इंद्रजित सर मला स्वतःहून म्हणत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी ते स्वतःहून मला जा म्हणतील त्या दिवशी मी नक्की त्यांच्या आयुष्यातून निघून जाईन. राणी, ते मला काय झालं सर?
ते मला मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मला पण तुमच्याशी बोलायचंय. हो पण मला असं बोलू ना ते कळत नाहीये. तुम्हाला नाही माहित तुम्ही माझ्यासाठी काय केलं. मला ना सांगायचंय पण सांगता पण येत नाहीये. पण सर मी किती वेळा तुम्हाला थँक्यू म्हटले ना तरी ते कमीच आहे. मला असं वाटलं होतं की मी माझ्या आईसाठी आता काहीच करू शकत नाही, पण तुम्ही केलंत सर. सर तुमच्यामुळं वाचली ती. सर तुमचे हे उपकार मी या जन्मात तरी नाही पडू शकणार, पण मी तुम्हाला एक प्रॉमिस करते की यापुढं कधीही काहीही झालं तरी तरी मी तुमच्या सोबत असेन. नक्की काय असेल? का मी असं हरवलं? म्युझिक ऐकू येत होतं. सर तुम्ही ऐकताय ना? हो हो ऐकतोय. सर या राणीचा शब्द आहे हा. हे काय होतंय? स्विच असल्यासारखं. म्हणजे हात धरला की म्युझिक ऑन, हात सोडला की म्युझिक ऑफ. सर काय करताय तुम्ही? नाही काही नाही. अगं तू बोलत काय बसलीयस? तू आवर ना. तुला टिफिन घेऊन जायचं ना आई बुवांसाठी. मी सांगतो ड्रायव्हरला गाडी काढायला. सुरके, आम्ही सगळे लय घाबरलो होतो बघ. आणि डॉक्टरने तर एकच तास दिलता. जीव नुसता टांगलेला लागला होता बघ. त्यात ते इंजेक्शन पण मिळत नव्हतं अगं. हो, अशी वेळ कोणावरतीच यायला नाही पाहिजे. आई खूप त्रास झाला ना ग तुला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नव्हते. ते तर इंद्रजित सर होते म्हणून निभावलं सगळं. वैदा, अगं देव माणूस आहे आपला जावई. जावई बापूंना मिळालं होय इंजेक्शन. अगं मिळवून आणलं त्यांनी, ते पण पुण्याहून. हो, तुला जे वेळेवरती इंजेक्शन मिळाले ना